पाहूया पहिल्याच चेंडूवर मात्र ते खातं ओपन करताना धावसंख्या 1 पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सागर, तर बॅटिंग ऑर्डरसाठी राहुल आणि सनी पाहायला मिळत आहे. इथून मात्र थोडासा लेट झालाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय महत्वपूर्ण डॉट बॉल. संघाचा कर्णधार टीमचा कॅप्टन बॉलिंग साठी मात्र सज्ज होत आहे. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात द्यायला हवी, चांगला स्टार्ट मिळायला हवा, तो या ठिकाणी मिळालाय. 2 चेंडूमध्ये पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आणि दुसरा चेंडू महत्वपूर्ण निर्धाव. तर पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एक सनी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राहुल पाहायला मिळतोय. या वेळेला पाहू शकाल नो बॉल पंचाने घोषित केलाय आणि इथून मात्र चेंडू मात्र निघून जाईल. आपण पाहू शकाल धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकाल क्षमस्व पंचाने देखील मागितलाय आणि त्या ठिकाणी मात्र चौकार आलाय. धावसंख्या जर पाहायला गेली फलकावर तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच पाहूया 6 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. KPL 2024 आपण पाहत आहेत स्पर्धेचा दुसरा सामना. यावेळेला चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु मिस फिल्डिंग इज हियर, बाउंड्री इज हियर. बॅक टू बॅक चौकार 4. धन्यवाद डीजे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला मात्र अडवलं जाईल. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होत आहे. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा जाऊन पोहोचले ती म्हणजेच 11 धावा. आणि 11चा विचार केला 11 नोव्हेंबर 2023 हा दिवस मात्र सुवर्ण अक्षराने लिहिला गेला. आणि त्यानंतर मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा स्टॅच्यू वानखेडे स्टेडियमवर उभारण्यात आला होता आणि तोच 11चा आकडा या ठिकाणी रोल केला होता फलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एक सुंदर स्टार्ट, गोड स्टार्ट जी सुरुवात व्हायला हवी ती मात्र या ठिकाणी झाली आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहू शकाल आमंत्रित केलाय गोलंदाज समीर. आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं जात आहे बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या 11 पाहायला मिळते फलकावर. एक चांगला स्टार्ट. मागचा समजा पाहिला आपण 46 धावा सुद्धा डिपेंड केल्या. चिन्मयला जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा चिन्मयाने म्हटलं होतं की आम्ही 50 धावापर्यंत बनवतील परंतु 4 कमी झाल्या. त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी हाताळली आणि नक्कीच प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं होतं आणि त्यानंतर मात्र पहिला विजय मिळवला आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा दिल्या. पाहूया पहिले षटक संपल्यात 11 धावा या फलकावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. आपण पाहू शकाल 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहू शकाल राहुलची बॅट मात्र बोलू लागली आहे तर दुसऱ्या बाजूला शनी मात्र शांत आहे. यावेळेला फुलटा चेंडू मात्र इथे मात्र मिस केलाय आणि इथून मात्र पाहू शकाल निर्धाव चेंडू आलाय. इथून मात्र कुठेतरी फलंदाज राहुल विचार करत होता की इथून मात्र चेंडू फुलटॉस होता, कोणत्याही दिशेला फेकू शकले असते परंतु मिस टाइम झालाय. यावेळेला पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडूला पीक केलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केले दुसरीचा प्रयत्न होईल का तर मी म्हणेन हो. खराब फेकी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस परंतु सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये परतलाय राहुल आणि धावसंख्या जिकडे मात्र होती 1 तिकडे मात्र मिळवलाय 2
आणि धावसंख्येचा विचार केला फलकावर 2 फ्लाय होते, तब्बल जाऊन पोहोचेल 13-13. यावेळेला आपण पाहू शकाल स्विंग अँड मिस डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि तिसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या 13. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट फुल टच चेंडू होता, हलक्या त्याने ढकललाय. क्षेत्ररक्षक धावताय, एक धाव पूर्ण केलाय, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र फेकी येईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. तिसरीचा प्रयत्न आणि इथे काय घडत आहे, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट आणि इथे मात्र फलंदाज राहुल तंबूच्या आसराला नक्कीच संधी मिळाली होती, परंतु तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात पास झालाय आणि पहिले विकेट धावबाच्या स्वरूपात गमावले आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजेच 15 आणि 15 धावावर लागलाय. इथे मात्र पहिला झटका एसडीचे. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहात कुंभवली प्रीमियर लीग 2024 KPLचं हे घमासान आज मात्र पाहायला मिळते. स्पर्धेचा दुसरा सामना या ठिकाणी रंगत असताना तमाम जोडलेल्या क्रीडा राजांचं आणि मान्यवरांचं खेळाडू वर्गांचं पुनश्च एकदा KPL 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल स्वीट शीटचा प्रयत्न, जसं कॅच संपन्न केला फलंदाजाने सांगितलं यस बाद. इथे मात्र गॉन झालाय आणि इथून मात्र पाहायला गेलं तर दुसरा झटका लागलाय आणि इथून जर पाहायला गेला तर चिराग बॅक टू द डग आउट गॉन. धन्यवाद डीजे. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे अक्षय. आपण पाहू शकाल धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा जाऊन पोहोचले आहेत ते म्हणजेच 15 धावा या पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये बांधून ठेवलं गेलं. यावेळेला हलक्या त्याने ढकललाय क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल सिलेमिडाफला चेंडू मात्र अडवला जाईल. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 1 ने विचार केला तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचले 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, त्यानंतर मात्र वाटलं होतं की धावा मात्र मोठ्या प्रमाणात बनले जातील, परंतु कमालीची गोलंदाजी हाताळली आहे दुसऱ्या षटकामध्ये समीर या गोलंदाजानं आणि पूर्णतः बांधून ठेवलाय. 2 षटक संपलेत आणि पाहू शकाल धावसंख्या 16. देऊया आपण पुन्हा एकदा डीजेला संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनला. धन्यवाद डीजे.
पाहूया 2 षटक संपलेत. धावांचा विचार केला फलकावर तर सुवा 8च्या सरसने खेळत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकेट गमावले 2 आणि 16 धावा या फलकावर. अशा प्रकारे आपण पाहू शकाल 4-6 षटकांचे सामने असण्या कारणाने नक्कीच प्रत्येक फलंदाजाला खेळण्याची संधी, वेग घेण्याची संधी आहे. परंतु इथून मात्र कशा प्रकारे धावा बनवल्या जातील हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बॅटिंग करताना आपण पाहू शकाल एआर इंडियन्स पाहायला मिळत आहेत. इथून मात्र फाईट करावं लागेल कारण की 24 चेंडूचा खेळ अजूनही शेष. यावेळेला चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चेंडू मात्र पडल्यानंतर बॉम्ब्स घेतोय. नशिबाची साथ म्हणायला देखील हरकत नाही आहे. 2 धावा मात्र पूर्ण होताना धावसंख्या जर पाहायला गेला तर 18 जे पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय आपण पाहू शकाल. नक्कीच खेळाडूंना विनंती करतो, ऊन खूप आहे, पाणी हवं असेल तर पाणी नक्कीच मागा. पाणी तुम्हाला पुरवलं जाईल, नाहीतर डिहायड्रेशन नक्की मात्र उन्हाच्या साह्याने मात्र पाहायला मिळतील. म्हणून पाण्याची जर गरज असेल तर पाणी नक्कीच आवर्जून मागा. यावेळेला मात्र काय घडलंय, बॅटची कडा आणि तिकडे मात्र नक्कीच चांगलं यष्टीरक्षण आपण पाहू शकाल. यष्टांच्या भूमिकेत करत असताना पाहू शकाल सागर. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावसंख्या स्थिरावलाय. इथून मात्र आपण बघू शकाल पहिल्या षटकामध्ये 11 नक्कीच धावा आल्यात, परंतु त्यानंतर मात्र बांधून ठेवलाय फलंदाजांना, समनाला देखील हरकत नाहीये. यावेळेला चांगला फेक केलाय क्षेत्ररक्षक आहे आपण पाहू शकाल समीर. त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जात आहे. बॅकअपला खेळाडू येतोय तोपर्यंत 2 धावा इझिली डन करताना पुनश्च एकदा पाहायला मिळते धावसंख्या 20. इथून जर विचार केला तर मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेला हलक्या त्याने ढकललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला चेंडू अडवतोय, फेकी करेल तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होते ना. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते फलकावर ती म्हणजेच 21 धावा, 21 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए यहाँ पर 4 चेंडूचा विचार केला तर जणू काही OTP लगावला गेलाय 2021 हे पाहायला मिळते. ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार तैयार गेंदबाज अक्षय. इस बार काफी बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से खेला है. यावेळेला मात्र झेल सुटला गेलाय आणि फलंदाजाने म्हटलं असेल थँक्यू व्हेरी मच. 2 धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावर ती म्हणजे 23 धावा 23. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3 सुरू आहे. अंतिम चेंडूचा खेळ 3ऱ्या षटकामधील मंद गतीने सुरुवात करताना नक्की 2 विकेट गमावलेत, परंतु एक चांगली भागीदारी बनत असताना या 2 खेळाडूंमध्ये. यावेळेला शॉट ऑन पुल केलाय, पॉवरफुल आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळेला करणार नाही कोणतीही चूक आणि उत्कृष्ट झेल आणि फलंदाज आपण पाहू शकाल संपलाय. अक्षयचा खेळ बॅक टू द डगआउट गॉन.
धन्यवाद डीजे। तर पाहूया नवीन फलंदाज रोहित आपण बघू शकाल बॅटिंग ऑर्डर नंबर 5 साठी आलाय आणि इथून मात्र 3 षटक संपले। 3 षटकामध्ये धावसंख्येचा विचार केला फलकावर धावा जाऊन पोहोचले ते म्हणजेच आपण पाहू शकाल 23। इथून मात्र अजूनही 18 चेंडूचा खेळ शेष। थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, अजून आपल्याला आपण बघू शकाल आजच्या दिवसामध्ये मेगा फायनल देखील खेळवायची आहे ह्याची मात्र नोंद घ्या। यावेळेला चांगला फटका, सुरेख फटका, देखणा फटका आणि चेंडू मात्र निघून जाईल। 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार 4 मिज्जत झाला आणि त्यानंतर मात्र चेंडू गेला आउट ऑफ द पार्क 4 धावांकरिता। धन्यवाद डीजे। तर पाहूया ऋतिक पिंपडे यांचं देखील आगमन झालंय, करूया त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। यावेळेला हलक्यात पुण्यश्री एकदा ढकललाय, चांगला सेन्सिबल क्रिकेट। चौकारानंतर मात्र एक कॅल्क्युलेशन स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळते। धावसंख्या 1 ने फ्लाय होते, डबल जाऊन पोहोचेल 28। या षटकाची सुरुवात मात्र अप्रतिमरित्या पाहायला मिळत आहे। समीरचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मात्र सुंदर गोलंदाजी हाताळली, 5 धावा खर्च केला, एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवला आणि दुसरे षटक हाताळताना वैयक्तिक पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव। 2 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 28 या फलकावर पाहायला मिळत आहेत। ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल रोहित पाहायला मिळतोय। यावेळेला पंचांकडे लाऊड अपील, उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी आणि इथून मात्र पंच इंटरेस्टेड नाहीयेत। निर्धाव चेंडू इथे महत्वपूर्ण हाताळलाय। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा यहाँ पर देखने के लिए मिलता हुआ। गेंदबाजी के बात की जाए समीर काफी अच्छी गेंदबाजी करते हुए अपने बॉलिंग मार्क पे फिर से एक बार, इस बार आड़े बल्ले से लिया, गेंद को भेज दिया हवाई सफर। हाय हेलो टाटा बाय बाय, गेंद करती है आउट ऑफ द मार्क आणि या स्पर्धेमधील KPL 2024 मधील पहिला षटकार। धन्यवाद डीजे। या ठिकाणी आपण पाहू शकाल KPL 2024 मधील पहिला षटकार या ठिकाणी ठोकला गेलाय। यावेळेला सुंदर फटका आपण पाहू शकाल, टॅप केलाय, क्षेत्ररक्षक आहे बॅकफुट पॉइंट मध्ये, तोपर्यंत मात्र मिळेल एक धाव। फेकी सुंदर आहे, आपण पाहू शकाल एस्टनच्या भूमिकेत पाहायला मिळतोय सागर। धावसंख्येचा विचार केला, फलकावर धावांचा विचार केला तर मात्र जाऊन पोहोचले ती म्हणजेच 35 धावा। षटक क्रमांक या ठिकाणी 14 सुरू आहे आणि धावांचा विचार केला 35। अंतिम चेंडूचा खेळ बाकी। यावेळेला चांगला मनगडाद्वारे फ्लिक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न, थोडेसे मिसफील्ड, आखोई इशारा आणि या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या परिपूर्ण। 2 ने धावसंख्या पुढे सरसावेल। 4 षटक संपलेत, 37 धावा या फलकावर। घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजे विकेला संधी। जस्ट डीजे। धन्यवाद डीजे। काफी बढ़िया मुकाबला यहाँ पर रंगता हुआ, देखने लायक बात होगी। KPL 2024 अब हम पाहू शकाल, सुंदर आयोजन, सुंदर नियोजन। तर पाहूया 4 षटक संपले, धावांचा विचार केला फलकावर 37 आणि विकेटचा विचार केला तर या ठिकाणी 3 विकेट गमावल्यात। आपण पाहू शकाल काफी अच्छी गेंद जड़ में डाले हुए अक्षय काफी बढ़िया गेंदबाजी करते हुए, लेकिन खिलाड़ी का साथ मिलता नहीं, इसी वजह से 2 रन आसानी के साथ मुकम्मल होते हुए 39 स्कोर कार्ड पे लगते हुए काफी बढ़िया गेंदबाजी
और कैलकुलेशन क्रिकेट खेलते हुए दोनों ही बल्लेबाज की बात की जाए धाव संख्या 39 या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजीचं प्रत्येकरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवला जात आहे. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों को पनिश करो. आपण क्रिकेटच्या खेळात कित्येकदा पाहिलंय ना, आजही पाहतोय. आपण पाहू शकाल कुंभोलीचं हे मैदान उत्कृष्ट असं खेळपट्टी बनवली गेली आहे. आज मात्र आयोजक मात्र अथंग मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. ज्यावेळेला आडव्या बॅटने घेतलाय क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र नक्कीच आपण पाहू शकाल समीरने टिपलाय उत्कृष्ट जल आणि फलंदाज संपलाय. रोहितचा खेळ बॅक टू द डगआउट. धन्यवाद डीजे. तर पाहूया पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र मोठा फटके खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. रोहित चांगली फलंदाजी केली, 4 चेंडू फेस केले आणि नक्कीच 9 धावा ज्याने बनवल्या. छोटीशी परंतु इम्पॅक्टफुल खेळी पाहायला मिळाली. धावसंख्येचा विचार केला फलकावर धावा जाऊन पोहोचते ते म्हणजे 39-39. चला थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण थोडंसं सजवताना डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि डीप स्ट्रक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी सज्ज केला आहे. त्याचप्रमाणे 30 सारखा जर पाहिला फ्लाइंग स्लिप, त्याचप्रमाणे शॉर्ट गली, शॉर्ट लेग आणि शॉर्ट कव्हर असे मात्र खेळाडू सज्ज केले आहेत. बघूया पुनश्च एकदा अक्षय ऑन स्ट्राईक. यावेळेला पाहायला मिळतं सरळ फटका, सरळ बॅटचा वापर आणि चेंडूला फेकून दिलाय. आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा पहिल्या चेंडूवर फेस करताना आलाय हा एक खणखणीत दर्जेदार वेलकम ऑन रे चौकार. सारे गिन गिन याद तेरी मैं ता जागर राता नू रोक ना पावा अखियां विचों गम दियां बरसातां. यावेळेला जागा बनवली आणि काय कमालीचा स्ट्रोक सजवला गेला. चेंडू मात्र कार्पेटला आग लावत गेला सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार 4. सुंदर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल चिराग आला काय आणि धावा येतात काय. बॅक टू बॅक चौकार. आपण पाहू शकाल 2 चेंडू फेस केलेत. 400च्या स्ट्राईक रेटने 8 धावांवर खेळतोय. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावसंख्या 47-47. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट सरळ बॅटचा वापर केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी टिपलाय उत्कृष्ट जेल आणि संपलाय चिरागचा खेळ गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत KPL 2024 एक देखणी स्पर्धा आणि देखणं आयोजन. स्पर्धेची आतुरता मात्र लागली होती प्रत्येक कुंभवलीकरांना आणि त्यानंतर मात्र ही स्पर्धा आज तुमच्या आमच्या भेटीला आलाय. 2 जून 2024 हा दिवस मात्र सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. कोण बनेल KPL 2024चा चॅम्पियन संघ हे देखील बघण्यायोग्य असेल. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये तो मात्र चॅम्पियन संघ आम्हाला देखील मिळेल.
पाहूया नवीन फलंदाज चिराग देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे आणि आपण पाहू शकाल धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकं संपलेत. 47 धावा या फलकावर. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहू शकाल 45 धावा बनवल्या, 46 धावा डिपेंड केल्या आणि इथे मात्र काय घडलंय, विकेट सॅक्रिफाईस केलाय आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. देऊया आपण पुन्हा एकदा डीजेला संधी आणि येऊया लाईव्ह ऍक्शनला. यस डीजे. धन्यवाद डीजे. तर पाहूया यज्ञेश पाहायला मिळतोय. यावेळेला बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथून मात्र काय घडलाय, नक्कीच चिराग हा बाद झालाय आणि तो ठरतोय मंडकचा शिकार. आपण पाहू शकाल एकही चेंडू फेस न करताना बाद होणे म्हणजेच डायमंड डक. पहिला चेंडू फेस करताना धाव न बनवता बाद होणे म्हणजेच गोल्डन डक. 2 चेंडू फेस करताना धाव न बनवता बाद होणे म्हणजे सिल्वर डक. 3 चेंडू फेस करताना धाव न बनवता बाद होणे म्हणजे ब्राउन्स डक. आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद झालाय डायमंड डक वर, कारण की त्यांनी चेंडू फेस केलाय एकही नाहीये. आपण पाहू शकाल बॅक टू बॅक विकेट गमावलेत. पहिली विकेट नक्कीच धावबाच्या स्वरूपात, दुसरी विकेट देखील धावबाच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळालाय. इथून मात्र 47 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 4 चेंडू अजूनही बाकी असतील पहिल्या डावामधील आणि पुढील सामना असेल. चला टॉस साठी जॉईन व्हा टू बोथ कॅप्टन. यावेळेला पहिला चेंडू थोडासा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सुनील गावस्करांनी म्हटलं होतं नक्कीच सरळ बॅटने जेवढे धावा येतील तेवढ्या मात्र आडव्या बॅटने येणार नाहीये आणि तेच मात्र या ठिकाणी दृश्य पाहायला मिळालं आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आला या ठिकाणी निर्धाव. इथून मात्र ओमला चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला फुलटॉस चेंडू चांगला पिक केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झालाय. 1 धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा देखील परिपूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला फलकावर तर 49 धावा आजच्या दिवसामधील हायएस्ट स्कोअर पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल प्रथम बॅटिंग करताना AR इंडियन संघ पाहायला मिळतोय. यावेळेला थोडासा पुन्हा एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये समीर आहे, चेंडूला मात्र अडवतोय. फेकी सुरेख अचूक आणि मिळेल फक्त 1च धाव आणि 1 धावाने 50 ती गाठताना 50 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 50. अजून पाहायला गेलं तर 1 चेंडूचा खेळ बाकी. इथून मात्र चौकार षटकार, एकेरी धाव, दुहेरी धाव की निर्धाव चेंडू येईल हा देखील प्रश्नचिन्ह असेल. यावेळेला मात्र चांगला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र काय घडलाय, कॅच देखील सुटलाय आणि चौकार देखील आलाय. हा चौकार येणाऱ्या दुसऱ्या डावामध्ये महाग पडेल का, कारण की 54 धावा बनवले गेलेत आणि 55 धावांचा टार्गेट सेट केला जात आहे. पाहूया आपण पाहू शकाल साठी आम्हाला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलाय अशा आपण पाहू शकाल. पाहूया आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी कैलासवासी नरोत्तम विष्णू पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री अंकित नरोत्तम पाटील यांच्याकडून मात्र प्रत्येक आकर्षक चषक जे आम्हाला स्पॉन्सर केले त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल मान्य श्री रुपेजी संके सर उर्फ बाली या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध वंजारवाडा बोईसर द्वितीय पारितोषिक तब्बल 18,000 रोख कॅश मला मात्र स्पॉन्सरशिप केली, त्यांचे सुद्धा त्याने खूप खूप आभार. त्याचप्रमाणे या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही घर बसल्या पाहतायत ते आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर केलाय प्रज्वल संखे
साहेबांचं सुद्धा देखील आभारी असेल. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं, त्या सर्व दात्यांचं पुनश्च एकदा करतोय हार्दिक स्वागत आणि थँक्यू व्हेरी मच. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला हे चेंडू स्पॉन्सर केलंय माननीय श्री मुकेशजी संके सर यांचे देखील खूप खूप आभार ज्यांनी आम्हाला हे चेंडू स्पॉन्सर केलंय. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल माननीय श्री प्रशांतजी संके सर, त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते माननीय श्री रोहितजी पिंपळे सर, त्याचप्रमाणे आम्हाला जे डीजे स्पॉन्सर केला आहे असे मात्र शुभमजी संखे आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल ओमजी संखे यांनी सुद्धा आम्हाला स्पॉन्सरशिप केली. त्या सर्व दात्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल गुरुप्रसाद संखे साहेबांचं देखील हार्दिक आभारी आहोत. त्याचप्रमाणे विजयजी संखे साहेबांचं देखील आम्ही आभारी आहोत. त्याचप्रमाणे भरत पिंपळे साहेबांचं देखील आम्ही आभारी आहोत. अक्षय संखे साहेबांचं देखील आम्ही आभारी आहोत आणि कुंदनजी संखे साहेबांचं देखील खूप खूप आभारी आहोत. प्रत्येक देणगीदारांचं मी पुनश्च एकदा आभार मानतो आयोजकातर्फे. प्रसादजी पाटील साहेबांचं देखील खूप खूप आभारी आहोत ज्यांनी आम्हाला स्पॉन्सरशिप केलं. विकीजी संखे असतील, त्याचप्रमाणे रोहितजी संखे असतील, भरतजी पिंपळे असतील, विजयजी संखे असतील, अशा मात्र अनेक देणगीदारांचं आणि दात्यांचं मी पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल धीरजजी पिंपळे, त्याचप्रमाणे प्रतीकजी संखे, सूर्यकांतजी संखे, स्मितेशजी संखे, रुपेशजी संखे, राहुलजी संखे, चेतनजी संखे, अक्षयजी संखे सर असतील, त्याचप्रमाणे श्रेया केमिकल्स कुंभवली धीरजजी पिंपळे, त्याचप्रमाणे आपण पाहू शकाल अनंत संखे, प्रमोदजी यादव, रोहितजी संखे, दीपकजी संखे, आकाश मेहुल सर असतील, त्याचप्रमाणे कल्पेशजी संखे असतील, जतीनजी पाटील असतील, त्या सर्व देणगीदारांचं पुनश्च एकदा आयोजकातर्फे हार्दिक आभार. पाहूया 54 धावा फलकावर लगावल्या गेल्यात आणि 55 धावांचा भला मोठा टार्गेट ज्या ठिकाणी सेट केला आहे प्रथम बॅटिंग करताना AR इंडियन संघाने. आणि इथे पाहू शिफ एन्जॉय या संघाला 55 टार्गेट सेट, 36 चेंडू 55 धावा. सलामी बॅटरच्या भूमिकेत आपण पाहू शकाल सागर पाहायला मिळते आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत शुभम ही सलामी जोडी आहे. इथून मात्र चांगला स्टार्ट द्यायला लागेल दोन बॅटरला, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल चिराग गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. त्यांच्याकडे मात्र अतिशय भन्नाट वेग आहे, तिथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल हे देखील बघणे योग्य असेल. कारण की समोर एक तितका ताकदीचा खेळाडू त्याने लेदर क्रिकेट गाजवलं, MC असू दे किंवा PTDS ची स्पर्धा असू दे, ह्या मात्र खेळाडूचा डंका वाजला गेलाय असं मात्र क्रिकेटपटू सागर पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक. आणि त्याचबरोबर शुभम 36 चेंडू 55 धावा दोन्ही संघांना देऊया पुनश्च एकदा कॉम्बॉक्स मधून बेस्ट विशेष बेस्ट ऑफ लक टू बोथ टीम. पहिला चेंडू हलक्या त्याने ढकललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट करताना दोन बॅटर धावसंख्या जर विचार केला फलकावर धावून पोहोचेल 2. तर पाहूया दुखापतग्रस्त आहे तरी देखील आमच्या संघासाठी खेळत असताना हे देखील खूप महत्त्वाची बाब आहे. म्हणून म्हणतात ना सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि क्रिकेटचा नाद कधी सुटणार नाही. एक जन्म जरी काय हजारो जन्म जरी लागले तरी क्रिकेट क्रिकेट फक्त आणि फक्त क्रिकेट. आय लव्ह क्रिकेट, आय पॅशन इज क्रिकेट. आणि ते मात्र दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं. सागर चांगला पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि त्यानंतर मात्र एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. पुष्कर आणि खुश रहा हे दृश्य आपण पाहिलं आहे. तब्बल या चेंडू बघे धावसंख्येचा विचार केला तर 3 पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 55 धावांचा टार्गेट सेट केला आहे. त्या 55 धावांचा पाठलाग करताना मोठी सुरुवात व्हायला हवी.
षटकार चौकार म्हणजे आतिषबाजी पाहायला मिळेल का हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. परंतु इथून मात्र प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे मिळेल हे देखील बघण्यायोग्य असेल. कारण की गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकाल एक दिग्गज गोलंदाज चिराग पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ट्रमलाईनच्या बाहेर चेंडू पंच दर्शवताना हरेश्वर पागदरे व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने फ्लाय होते. हा धावसंख्या जाऊन पोहोचेल 4. यावेळेला अतिशय भन्नाट वेग सुरेखरित्या चेंडू हाताळला गेला आणि चेंडू सरळ यष्टिरक्षक हातामध्ये विसावला गेला. गती आहे आणि गतीवर स्वार आहे या नावाची मात्र चर्चा केली जाते KPL 2024 मध्ये देखील. आणि आज देखील मात्र सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय गोलंदाज चिराग. यावेळेला मात्र अतिशय सुंदर चेंडू होता. मनगडदर चेंडूला वडवलं. मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न चालू आहे आणि जिकडे मात्र 1 धाव होती तिकडे मात्र 2 धावा अजून ऍड ऑन केल्या जातील. धावसंख्या 3 ने फ्लाय होते आणि तब्बल जाऊन पोहोचेल फलकावर धावा जाऊन पोहोचतील ते म्हणजे 7 धावा. षटकार क्रमांक पहिला सुरू आहे. पाहूया 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा या फलकावर पाहायला मिळते. 7चा विचार केला तर महेंद्रनाथ सिंग धोनी 2011चा विश्वचषक असू दे किंवा 2007चा T20 विश्वचषक असू दे ज्या कर्णधार पदाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकले असा महेंद्रनाथ सिंग धोनीचा जर्सी नंबर या ठिकाणी फलकावर ओळखला जातोय. 7 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला स्विचचा प्रयत्न आणि या प्लम मध्ये पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. खेळ संपलाय. आपण पाहू शकाल सागर बॅक टू द ग्राउंड गॉन. DJ Sajan. धन्यवाद डीजे. या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहेत सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल चिराग इम्प्रेस केलाय. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसरा चेंडू खराब हाताळला होता त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू, तिहेरी धाव आणि यावेळेला महत्वपूर्ण विकेट. ती सुद्धा विकेट कोणाची मिळाली पाहू शकाल. सागर बाद झालाय. षटक क्रमांक पहिला सुरू आहे आणि पहिल्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 7. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहू शकाल हलक्यात ढकललाय. चेंडूला मात्र अडवलं जाईल सॉफ्ट हँडने. तोपर्यंत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावांचा पाठलाग करताना 55. 1 विकेट गमावली आहे. 8 धावा. देऊया आपण डीजेला संधी आणि ऐकूया डीजे विकीला. यस डीजे. त्याच्यावर सागाच टहाल टाकू, त्याच्यावर सागाच टहाल. धन्यवाद डीजे. तर पाहूया नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकाल इंट्रोड्यूस केलं जात आहे. अक्षयला आपण पाहू शकाल. 55 धावांचा पाठलाग करताना थोडीशी खराब सुरुवात म्हणायला हरकत नाहीये. आणि मागचा सामना आपण पाहिला 46 धावा देखील डिफेंड झाल्या आहेत. इथून मात्र 55 धावा बल मोठा आहे. कौशल संख्ये कुठे असेल आपण शुभम संख्ये विकी यांचा संपर्क साधायचा आहे.
कौशल संख्ये कुठे असेल आपण कृपया शुभम संख्ये उर्फ विकी यांचा संपर्क साधायचा आहे. यावेळेला मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला आहे. धावसंख्या 10. 10चा विचार केला तर गॉड ऑफ क्रिकेट सर्वांची मात्र मस्तके झुकली जातात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर फलकावर रोल केला होत आहे. जेव्हा मात्र शार्दूल नरेंद्र ठाकूर यांनी मात्र डेब्यू केला तेव्हा मात्र 10 नंबरची जर्सीची परिधान केली होती. परंतु त्यानंतर मात्र BCCI बोर्ड ऑफ क्रिकेट इंडिया यांनी मात्र डिसिजन घेतला की 10 ही जर्सी फक्त लेजंड क्रिकेटपटूंना मात्र ट्रिब्यूट देण्यासाठी केलं जाईल. त्यानंतर मात्र शार्दूल नरेंद्र ठाकूर यांनी आपली जर्सीचा नंबर बदलला गेला आणि 7 आणि 10 ही जर्सी नंबर मात्र भारतातील प्रत्येक युवा खेळाडूंना मात्र भेटली जाणार नाही आणि 7 आणि 10 या जर्सी नंबर मात्र बंधनकारक घेतली आणि 7-10 ही ट्रिब्यूट देण्यासाठी मात्र BCCIने बंधनकारक केली. या ठिकाणी मध्ये एक धाव पूर्ण होते. धावसंख्या 11 पाहायला मिळते फलकावर. यावेळेला थोडंसं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र मिसटाईम झालाय. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजेच 12. एक विकेट गमावलंय परंतु इथून मात्र चांगली सुरुवात. तर पाहूया थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना पाहायला मिळते. 55 टार्गेट सेट केलाय परंतु त्यानंतर मात्र कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. नक्कीच 8 धावा खर्च केल्या एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली परंतु त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहू शकाल सुंदररित्या हाताळताना पाहायला मिळते गोलंदाज. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल गोलंदाज अक्षय पाहायला मिळतात. 5 चेंडू खर्च केले आणि 5 धावा देखील खर्च केल्यात. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील पॉवर प्लेचा अंतिम चेंडू आणि अंतिम षटक हाताळताना अक्षय पाहायला मिळतोय. यावेळेला सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळाले दुसरीचा प्रयत्न चालू आहे खराब फेकी आणि 2 धावा इझिली डन करताना 2 षटक संपलेत. या ठिकाणी आपण पाहू शकाल 55चं टार्गेट ठेवलं होतं समोर आणि 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा जाऊन पोहोचलेत ते म्हणजेच 15 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक देऊया आपण डीजेला संधी आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनला. कृपया पंचांसाठी पाणी घेऊन जायचं आहे.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024. 2 षटक संपलेत आणि धावांचा विचार केला 7.50च्या सरासरीने खेळत असताना दुसऱ्या डावामध्ये 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. टार्गेट सेट आहे 55 आणि तुम मात्र अजूनही धन्यवाद तांबोरे. आता आपण सामन्याकडे येऊयात. सांघिकच तिसरे वैयक्तिक दुसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसत आहेत. गोलंदाज मॅन फ्रॉम 53 नगर मिस्टर चिराग पिंपळे. सामन्याची जर विचार करायचा झालं तर आतापर्यंत 2 षटक टाकून झालेल्या 2 षटकामध्ये धावा एकत्रित केल्या गेल्या. 2.1 षटक हाताळले गेलं आणि धावसंख्या आता मात्र ऑन दी बोर्ड लगावली जाते 19 या आकड्यावर चिरागांच्या षटकातला. आता मात्र हा दुसरा चेंडू विठ्ठल रखुमाई एंड वरून. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका 1 बाउन्स. चिराग चेंडू फील्ड करतील आणि मिस फील्ड त्यांच्या मार्फत झालं आणि चेंडू निघाला सीमापार खणखणीत चौकार. 4 धावा. गोलंदाज आपलं कार्य करतायत मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साजेशी साथ इथे मात्र देताना दिसत नाहीयेत. 2 खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चिरागांच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळालं. धावसंख्या स्थिर. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावसंख्या अजूनही धावफलकावर 23 या आकड्यावर थांबलेली दिसत आहे. चिराग यावेळेस व्हेरिएशन केलं गेलं. स्लोअर मध्ये चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. सनी जातोय चेंडूच्या खाली. 1 बाउन्स सनी. चेंडू फील्ड करतील तोपर्यंत दुहेरी धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 ओव्हर 5 25 या आकड्यावर इथे मात्र पोहोचताना दिसते. आपल्या समोर इथे मात्र जोडले गेलेले आहेत कुंभोली गावाचे उपसरपंच माननीय श्री अमितजी संकेत, त्याचसोबत ऋषिकेश हे सुद्धा आपल्यासोबत इथे मात्र सामन्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. चेंडूच्या खाली जातोय अजय जोपर्यंत चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला कॉर्डिनेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. औचित्य साधलं जात आहे कुंभोली प्रीमियर लीग. यावेळेस मात्र खूपच बाहेरचा चेंडू फलंदाज लीव करतोय. 1 अतिरिक्त धावसंख्येत वाढ. 1 अतिरिक्त धावसंख्या वाढीने आता मात्र धावसंख्या फ्लाय होते. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. खूपच चांगले गतिवान अशी गोलंदाजी चिराग यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलाच चेंडूचा जर विचार करायचा झाला तर चिराग यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र लॉफ्टेड फटका. चेंडूच्या खाली जातोय अक्षय जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत दुहेरी धाव ही सहजरित्या पूर्ण. या दुहेरी धावाने 3 षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ऑन दी बोर्ड 30 धावा. आता जर समीकरण बघायचं झालं तर समीकरण रंगते 18 चेंडू आणि विजयासाठी 18 चेंडू 25 धावा. चला आता वळूयात सुमधुर संगीच्या दिशेने. तिथे आपल्यासोबत जोडले जातील विकी डीजे. अडीचीच्या चिरागाच्या षटकामध्ये 2 मिसफील्ड झाल्या. त्यानंतर मात्र चेंडू सीमापार चौकार निघून गेले. चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने मात्र क्षेत्ररक्षक खराब अशी क्षेत्ररक्षण करताना दिसले.
यष्टीच्या मागे चिराग आणि लॉंग ऑफच्या दिशेने चिराग, दोन्ही चिराग मात्र विफल ठरले क्षेत्ररक्षणामध्ये. खूपच खराब क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालं. त्यांचं मात्र आता दडपण आपल्या संघावर. 18 चेंडू विजयासाठी आवश्यकता 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. समीकरण प्रत्येक चेंडू मध्ये आता मात्र बदलताना दिसतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा घेऊन आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अक्षय. यावेळेस मात्र चेंडूला फक्त दिशा दाखवली. चांगली रनिंग शुभम यांच्या मार्फत इथे मात्र पाहायला मिळाली. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र दुहेरी धावा सहजरित्या पूर्ण केलं गेलं. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते. ऑन दी बोर्ड लगावलं जाते 32 या आकड्यावर. जर शुभम यांच्या माध्यमातून विचार करायचा झाला तर चपळ असा फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतो. कुंबोलीच्या मैदानावर, आपल्या घरच्या मैदानावर त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होणे आवश्यक आहे आणि त्याच प्रकारची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांच्या मार्फत फलंदाजी केली जाते. हलक्या हाताने चेंडू खेळतोय, फक्त दिशा देतो चेंडूला. एकेरी धाव दुहेरी धाव त्यांच्या माध्यमातून फटकावल्या जात आहेत. आता मात्र पुढचा चेंडू राऊंड विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका त्यांच्या माध्यमातून खेळला जातोय. चेंडूच्या खाली जाते ओम. ओम जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. निश्चितच म्हटलं ना, चपळ कोणाला म्हणतात तर चपळ म्हणतो शुभम यांना चपळ म्हणतात. त्यांना दिसलं की क्षेत्ररक्षकाने गोलंदाजाने चेंडू सोडलाय. एकेरी धावाचं रूपांतर इथे मात्र त्यांच्या माध्यमातून दुहेरी धावात केलं गेलं. या दुहेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र फ्लाय होते. ऑन दी बोर्ड लगावली जाते 34 या आकड्यावर. कुठेतरी प्रेशर आपल्या खांद्यावर घेऊन खेळताना दिसतोय. AR इंडियन संघ कमबॅक करावा लागेल आणि गोलंदाजीच्या माध्यमातूनच कमबॅक करावा लागेल. अलॉंग दी कार्पेट चेंडू. एकेरी धावाचं रूपांतर दुहेरी धाव. चुकीच्या एंडवर मात्र थ्रो केला गेला. अतिघाई संकटात नाही, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. संघमालक इथे मात्र जोडले गेलेले आहेत. उपसरपंच माननीय श्री अमितजी संखे या सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला मात्र समालोचन कक्षेतून दिसत आहेत. मात्र चेहऱ्यावर आता मात्र चिंता त्यांच्या झळकताना दिसते. आपला संघ कुठेतरी पिछाडीवर येताना दिसतोय. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी असणारा AR इंडियन संघ आता मात्र प्रेशर मध्ये खेळताना दिसतोय. प्रेशरची साखळी तोडावी लागेल. आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणावं लागेल. AR इंडियन संघाला. सिरीपिंजॉय संघ आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. फलंदाज शुभम. यावेळेस लोअर फुटपाथमध्ये चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. रोहित जोपर्यंत चेंडूच्या खाली येतील तोपर्यंत एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. आता मात्र दुहेरी धाव घेण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट कॉम्प्रोमाइज केला जातोय. मोठा झटका मात्र लागतोय. बब्बू डकआउटच्या दिशेने मंद मंद पावलाने जाताना दिसतायत. आता आपण वळूयात सुमधुर संगीताच्या दिशेने. जर अक्षयच्या षटकाचा विचार करायचा झाला, लेखाजोखा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडू मध्ये 7 धावा त्यांच्या माध्यमातून हाताळले गेलेत. अजूनही 2 चेंडू शेष. या षटकातल्या 2 चेंडू मध्ये किती धावा एकत्रित करतोय इनफॉर्म फलंदाज आता मात्र ऑन स्ट्राईक फलंदाजी करताना दिसेल. फ्रॉम 53 नगर शुभम फलंदाजी मार्कवर सज्ज. छोटा पॅकेट मोठा धमाका असा फलंदाज आता मात्र
फलंदाजी मार्कवर सज्ज. राऊंड विकेट गोलंदाजी विठ्ठल रखुमाई एंड वरून अक्षय. यावेळी शॉट मध्ये चेंडू चेंडू सरळ थांबला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, मात्र चूक झाली चिरागाच्या माध्यमातून. कुठली धाव इथे मात्र घेतली गेली नाही. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय अक्षयच्या माध्यमातून. त्याच्या षटकातले 5 चेंडू हाताळले गेले. चांगला कमबॅक इथे मात्र म्हणावा लागेल. अक्षयच्या 4थ्या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले गेले, 7 धावा त्यांच्या माध्यमातून बहाल केले गेले. आता मात्र शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू या षटकातला. निर्णायक चेंडू मध्ये इथे मात्र कमाल करून दाखवतोय. मोठा मासा जाळ्यात अडकवण्यात यश प्राप्त करतोय शुभम सारखा इन्फॉर्म फलंदाज. आता मात्र मंद मंद पावलाने डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. निश्चितच म्हटलं जाताना आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही आणि तो कष्ट करताना दिसतोय एआर इंडियन संघाकडून गोलंदाज अक्षय. 2 चांगले चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले आणि 2 मोठे झटके इथे मात्र लागले गेले श्रीपिंजॉय संघाला. बॅकफुटवर ढकलला गेला होता एअर इंडियन संघ, मात्र चांगला कमबॅक घडवून आणला गेला अक्षयच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. सांघिक 5वे वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतात रोहित प्रमोद पिंपळे, मॅन फ्रॉम कुंभोली दसराळी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा त्यांच्या माध्यमातून इथं मात्र हाताळला जाईल. विठ्ठल रखुमाई एंड वरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसतोय. आता मात्र शुभमेची जागा सांभाळण्यासाठी येतोय मॅन फ्रॉम कुंभोली मासलेआळी मिस्टर अक्षय पाटील. हा एक चांगला फलंदाज आहे, चांगली फलंदाजी करतो, मात्र आता पूर्ण धुरा आपल्या हातात घ्यावी लागेल समीर होई नका संघाकडून खेळणारा समीर यांनी चांगली फलंदाजी करावी लागेल. आता तर लेखाजोखा बघायचा झाला तर 12 चेंडू विजयासाठी आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा, 12 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी. जर हा षटक चांगल्या पद्धतीने हाताळला गेला तर निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो एआर इंडियन संघ. माझे सहयोगी मित्र माननीय श्री अंकेश पिंपळे यांचं इथे स्वागत झालेलं आहे. गरुड सिक्युरिटीचे प्रॉपरायटर. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये चेंडू कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. चेंडू तोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. खराब थ्रो अच्छांच्या माध्यमातून इथे मात्र फेकला गेला. धावबाद स्वरूपात एक मोठा झटका लागला असता निश्चितच श्रीपिंजॉय संघाला मात्र खराब थ्रो याच्या माध्यमातून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र सरसावते, ऑन दी बोर्ड लगावली जाते 39 या आकड्यावर. 11 चेंडू विजयासाठी 16 धावा, 11 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष्य. रोहित कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, निर्णायक गोलंदाजी ठरेल या सामन्याची. सुंदर चेंडू पंचांकडे दात, पंच दात स्वीकारतायत. मोठा झटका, समीर सारखा मोठा फलंदाज आता मात्र डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला चला समीर, पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्लीज सहकार्य करायचंय, कमिटीमध्ये आपण सुद्धा आहोत. चला चला समीर प्लीज. धगधगता उन्हामध्ये पंचगिरी करणं सोपी गोष्ट नसते, तरी तुम्ही डगआउटच्या दिशेने जायचंय. मोठा झटका, समीर सारखा मोठा फलंदाज बॅक टू डगआउट. आता आपण वळूया आता डीजेच्या दिशेने, तिथे आपल्या सोबत जोडले जातील डीजे. ज्यासाठी रोहित पिंपळ्यानं प्राचारण केलं होतं गोलंदाजीमध्ये, त्याच प्रकारची गोलंदाजी करून दाखवतोय
ओव्हरपच पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सरळ आदळला पायावर. लेग बिफोर गडी बांधून तंबूच्या दिशेने फेकलं गेलं समीर उर्फ इकुन यांना. समीरची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कुंबोली गावचे सुपुत्र मॅन फ्रॉम मासलाळी भावेश पाटील. श्रीपी विजय संघाचे ऑनर इथे मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना दिसत आहेत. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. पंच चांगला चेंडू म्हणून घोषित करतायत. निर्धाव असा चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव रोहितांच्या माध्यमातून इथे मात्र फेकला जातोय. आता मात्र सामन्यामध्ये चुरस वाढताना दिसते. या षटकातले 3 चेंडू फेकून झालेल्या 3 चेंडू मध्ये 2 धावा फक्त एकत्रित केल्या गेल्या श्रीपिंजॉयच्या माध्यमातून. आता मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. AR इंडियन संघ आता मात्र ड्रायव्हिंग सीट वर बसला दिसतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा 30 लाईन लेंथ मेंटेन करताना दिसत आहेत. चेंडूचा अचूक असा टप्पा त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. चेंडू सरळ विसावला गेला यष्टिरक्षक चिराग यांच्या हातात. चांगलीशी गोलंदाजी करताना दिसतोय रोहित. पुढचा चेंडू घेऊन रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. या षटकातले 4 चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले. या षटकातला 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. भावेश फलंदाजी मार्कवर सज्ज. हात खोलावे लागतील. यावेळेस मात्र रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये चुकतायत. निर्धाव असा चेंडू सांघिक बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकले गेले रोहितांच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे म्हटलं होतं की निर्णायक असं षटक रोहितांच्या हातामध्ये दिलं गेलं. निर्णायक षटकामध्ये निर्णायक अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून करणं गरजेचं होतं. त्याच पद्धतीची गोलंदाजी रोहित करताना दिसतोय. आपल्या संघाला ड्रायव्हिंग सीटवर बसवलं गेलं रोहितांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू आता मात्र भावेश. यावेळेस मिसीट फटका. चिराग जातो चेंडूच्या खाली. चिराग करतोय चुकी. आता मात्र भावेशांना देतोय जीवनदान जीवन ज्योत. षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आता मात्र लगावली जाते 40 या आकड्यावर. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. जोपर्यंत शुभम खेळत होते तोपर्यंत श्रीपिंजो संघ ड्रायव्हिंग सीटवर बसलेला होता. मात्र शुभम बाद झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर ढकलला गेला. त्यानंतर मात्र 5वं षटक आलं. 5व्या षटकामध्ये काय ती गोलंदाजी केली रोहित पिंपळ्यांनी. आपल्या संघाला मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलं गेलं. सांघिक शेवटचे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय लेफ्ट हँडर गोलंदाज मिस्टर सनी मॅन फ्रॉम 53 नगर. आता मात्र इन ऍक्शन दिसतील गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू स्लोवर पद्धत चेंडू हाताळला गेला. वाईट चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. 1 अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावसंख्येने आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 41 या आकड्यावर. आता मात्र 6 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलताना दिसतोय. 6 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र कनेक्ट करतो चेंडू. चेंडूच्या खाली जातो राहुल. राहुल यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण इथे मात्र केलं गेलं. चांगला थ्रो मात्र चुकतायत फलंदाज. धावोधून तंबूच्या दिशेने परतताना दिसत आहेत. भावेश सारखा एक चांगला फलंदाज बॅक टू दी डगआउट. आता मात्र पुढचा फलंदाज फलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय आदित्य. लेफ्ट हँडर फलंदाज आहे. चांगली फलंदाजी करतो. मात्र या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करणं अत्यावश्यक असेल. 1 ते 2 मोठे फटके त्यांच्या माध्यमातून खेचणे गरजेचे असतील. आता मात्र AR इंडियनचे मालक अमितजी संख्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळते. आपल्या संघाचं चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून निहाळली जाते.
चांगली गोलंदाजी केली रोहित याने. रोहित यांच्या नक्षे कदमावर आता मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. हनी आयकॉन खेळाडू आहे या संघाचा. का मला आयकॉन म्हणून घेतलं गेलं याचं उदाहरण देताना दिसतोय. निश्चितच चांगलासा संघ आहे, अनुभवीचा संघ AR इंडियन्सचा. राहुल सारखा अनुभवचा फलंदाज, त्यानंतर चिराग सारखा अनुभवी असा गोलंदाज, रोहित सारखा अष्टपैलू असा एक खेळाडू, त्यानंतर यष्टीच्या मागे MSD म्हणून ओळखले जाणारे आमचे चिराग. अनुभवी असा संघ पाहायला मिळतोय AR इंडियन. आता मात्र हा पुढचा चेंडू, नो चेंडू म्हणून पंच इथे मात्र टोलावतायत. नो चेंडू म्हणून आमचे पंच टोलताना दिसत आहेत. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू असेल. निश्चितच या शेवटच्या षटकामध्ये अशी चूक करणं महागात पडू शकते AR इंडियन संघाला. 9 धावांची आवश्यकता. आता कुठेतरी सामन्यामध्ये चुरस 12 पाहिजेत. सामन्यामध्ये चुरस आणि रंगत वाढताना दिसते. एक षटकार आणि सामन्यामध्ये द्वंद्व युद्ध निर्माण होऊ शकते. आता मात्र उंच चेंडू जातोय, चेंडूच्या खाली जातो चिराग बनतोय दर्शक आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. खणखणीत षटकार 6 धावा. समीर बाद झाल्यानंतर कोणाला वाटलं होतं की 4 चेंडू मध्ये 6 धावा असा सामना रंगताना दिसेल. कुंभोली मैदानावर 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फॉलो थ्रू मध्ये काय तो चेंडू कनेक्ट केला, चेंडूला पोहोचवलं. लॉंग लेग रिजन मध्ये सीमा पार षटकार 6 धावा. क्षेत्ररक्षकाला बनवलं दर्शक आणि चेंडूला पोहोचवलं सीमा पार 6 धावा. आधी फलंदाजी करताना दिसतोय आदित्य. आता मात्र रक्षात्मक पवित्रेत खेळून आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन पोहोचवायचं आहे, नौका पार करायची आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक. एक तुझी तर एक माझी अशी द्वंद्व युद्ध या दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. एनिबडीज मॅच 50-50 असा काटा इथे मात्र टोलताना दिसतोय. कोणाच्या दिशेने सामना झुकेल या 3 चेंडू मध्ये आपल्याला कळेलच. यावेळेस खराब असा चेंडू टाकला होता. फुल टॉस चेंडूवर कुठेतरी चूक घडवून आणतोय. चेंडू तर फुल टॉस पनिश केला गेला असता फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र कुठेतरी चुकतोय फलंदाज. निर्धाव चेंडू टाकला जातोय सनी यांच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यामध्ये SR वॉरियर संघासमोर सुद्धा 2 चेंडू 5 धावाचं लक्ष ठेवलं गेलं होतं, मात्र AR संघाने सामना जिंकला. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावांचं लक्ष समोर. चला गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज सनी. इन्फॉर्म फलंदाज एक षटकार खेळून आपल्या संघाला सामन्यामध्ये परत आणणारा आदित्य स्ट्रायकिंग एंड वर होता, मात्र आदित्यांच्या माध्यमातून झाली चूक. 22च्या रूपात एक अतिरिक्त धाव. या एक अतिरिक्त धावेने आता मात्र संघाची धावसंख्या ही धावफलकावर लगावली जाते 50 या आकड्यावर. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. जर 4 चेंडू 4 धावा काढल्या तर सुपर ओव्हरचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. पहिल्याच सामन्यामध्ये सुद्धा 1 चेंडू 5 धावा होते, मात्र 2 धावा काढल्या गेल्या शेवटच्या चेंडू मध्ये. आता बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय अक्षय पाटील. मॅन फ्रॉम कुंभोली मासलाडी आपल्या संघासाठी तारणहार बनतोय की नाही, संकट मोचन बनतोय की नाही, बनण्याचा एक सुवर्ण संधी त्यांच्या माध्यमातून इथे मात्र दावडून जाताना दिसते. चांगली फलंदाजी करणं अत्यावश्यक असेल या शेवटच्या चेंडू मध्ये. 1 चेंडू 5 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना इथे मात्र पाहायला मिळतोय.
KPL कुंभोली प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवसात हा दुसरा सामना. यानंतर सामना रंगताना दिसेल. एका बाजूला संघ असेल AR इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील SR वॉरियर्स. चला चला जास्त टाइम दौडायचा नाहीये पण चला स्प्रेड आउट करायचं आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एक चेंडू 5 धावा. या षटकामध्ये षटकार खेचला गेलाय. आधी त्यांच्या माध्यमातून जर 4 धावा अक्षय पाटीलने काढल्या तर सुपर ओव्हरचा सामना इथे मात्र पाहायला मिळेल. पाटील बनतोय, चुकतोय पाटील. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. AR इंडियन संघाने सामना जिंकलाय. चला AR इंडियन संघ आपला कर्णधार पाठवायचा. AR इंडियन संघ आपला कर्णधार पाठवायचा. आपल्याला तिसरा सामना पाहायला मिळतील. एका बाजूने असेल AR इंडियन्स तर दुसऱ्या बाजूने संघ